नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 14 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। काँग्रेस हायकमांड कडून महाराष्ट्राची कमान हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आता सोपवण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ नाना पटोले यांची जागा घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसची कमान कोणाकडे देण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली। या भेटीत अनेक महत्त्वाचे आणि अनेक मुद्द्यांवरती चर्चा देखील करण्यात आली। संरक्षणापासून प्रत्येक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणे यासह अनेक महत्त्वाचे निर्णय यात घेण्यात आले। तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी भारताला झटका देणारा एक मोठा निर्णयही जारी केलाय। तो देश आमच्याकडून जितकं शुल्क आकारेल तितकंच शुल्क आम्ही त्या देशावर लादू। आम्ही त्यांच्याकडून जास्त शुल्क घेणार नाही किंवा त्यांच्यावर कमी शुल्कही आकारणार नाहीत। एखादा देश आमच्याकडून टॅक्स किंवा टॅरिफ घेत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर तितकाच टॅक्स आकारू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक पार पडली असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि सोबतच करार देखील झालेत। या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती वसुदैव कुटुंबकम आहे। आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो। प्रत्येक भारतीय हा माझा आहे आणि मला ते वाटतं, असं देखील ते म्हणाले। भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली। आरबीआयच्या या कारवाईनंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केली। त्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रशांतचा भडीमार देखील केलाय। त्यामुळे या बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ उडाला होता। या बँकेच्या देशात 26 शाखा आहेत। त्यात लाखो खातेदारांचे पैसे देखील आहेत। आता त्यांना या कारवाईनंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पुण्यापासून ते पालघरपर्यंत या बँकेत लाखो ठेवीदारांचे पैसे अडकले असून पैसे काढण्यासाठी खातेदारांची लांबच रांग देखील पाहायला मिळाली। मंत्रिपदावरून नाराज असलेल्या छगन भुजबळांविषयी अनेक चर्चा या सुरू होत्या। भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या। या राजकारणात जर भुजबळांनी खरंच वेगळा निर्णय घेतला तर भविष्यात नुकसान होऊ शकतं, याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला झाली। भुजबळांची नाराजी कमी करण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू झालेत। यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर ग्रुपमध्ये छगन भुजबळांचा समावेश करण्यात आलाय। शिवसेना ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी आहे, त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य आता ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केले। राजन साळवी गेले म्हणून नाही, तर ज्या पद्धतीने चारही बाजूने लचके तोडले जात आहेत त्यावर चर्चा या व्हाव्या लागतात, ती गरज असते, असंही भास्कर जाधव हे म्हणाले। इतर पक्ष आणि शिवसेना यांची विचार करण्याची पद्धत ही निराळी आहे। शिवसेना पक्ष आदेशावर चालतो। उद्धव ठाकरे जो आदेश देतात त्याचप्रमाणे नेते मंडळी पुढे काम करत असतात, असं देखील त्यावेळी ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सलगी साधण्यास सुरुवात केली। या चर्चेनं आता चांगलाच जोर धरलाय, कारण सोलापूर जिल्ह्यातून काही नेते उमेदवारीसाठी शरद पवार गटांकडे गेले आणि निवडूनही आलेत। आता सत्ता महायुतीची असल्याने शरद पवार गटातील काही आमदार अजितदादांकडे जात असल्याचं दिसून आलं। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणुकीत अजितदादांवरती टीका केली होती। नुकतंच त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। त्यासोबतच माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि उमेश पाटीलही त्यासोबत होते। त्यामुळे अनेक जण आता सत्तेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। तिथे अनेक जण त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान करत असतात। दरम्यान या महाकुंभ मेळ्यातील स्थानाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेलं विधान आता चर्चेचा विषय ठरलाय। विक्रोळी येथील एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना आमदार सुनील राऊत यांनी
मी महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे गेलो होतो. लोकांनी धुतलेलं पाप अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्यात गंगेत स्नान केलं नाहीये, असं विधान त्यावेळी त्यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत काय झालं, बैठकीत नेमकी चर्चा कोणत्या रंगल्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर अशी माहिती दिली. सोबतच 26/11चा अपराधी आणि मास्टर माइंड तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. तो भारताचा अपराधी आहे, त्यामुळे भारताला तो अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे, त्याला शिक्षा देता आली पाहिजे, अशी आपली मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती मागणी रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली. 26/11ला आता खरा न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. कोकण हार्टेड गर्ल म्हणून फेमस असलेली अंकिता वालावलकर हिच्या लग्नाची तयारी जोरदार पद्धतीने सुरू झाली. अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रम आणि विधींना सुरुवात देखील झाली. नुकताच अंकिता आणि कुणालचा मेहंदी सोहळा हा पार पडला. या सोहळ्याचे फोटो अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केले आहेत. अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहंदी रंगली असून या सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलेत. या दोघांच्या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांच्या वर्षाव होत असून या लग्नाची सोशल मीडियावर आता तुफान चर्चा होते.